खाय प्यायला काय असायचो? खाय प्यायला पहिले लय गरीब हो. हा. हुलग मटकी हम्म. हुलग मटकी हा. पुन्हा शेतातलं पाऊस आला तर हे निसर्गानं आलं तर हे हा. आणि शेवटी पाणी लागलं तर आमचे रान आहे 4-5 एकर. बर त्यात भात पिकायचं. बर. ती भाताची अजून ती साळे अशी बडवायची कुंडी आहे त्या. हा. त्यात कुंडी बडवायची आमचे आई वडील कुंड्या अजून पण आहेत का? आहेत की कुठं आहेत त्या? इथं वर आहेत की बा. बर बर. हा. हं भात म्हणजे काय कसला भात असतो? साळी आपण भात खातोय तांदूळ. बर. हं इकडे पीक करते होय आपल्याला इथं मला पिकत पिकतो होतं इथं. पहिलं. होय. आता कुठं पाऊस निसर्गच नाही तर म्हणजे त्याला पाणी किती लय लागतं का त्याला पाणी? होय ती पाणी लागल्या रानातच करायचं असतं ती. होय. आता पिकत नाही मग. आता नाही पिकत आता पाणी लागत नाही पाऊस नाही तर. होय. मग आणि ते भात जर शिजवला हा. इथनं रेड्ड किती 1 किलोमीटर एवढा वास जातो त्या भाताचा. होय. देशी तांदूळ होतो साळे. बर ती बिया आहे माझ्याकडे अजून. बर. हं मग ते कुठं पिकत नाही का आता? ती पिकते वरत कोकणात. होय. इथं आपल्या इथं पिकत नाही आपल्यात आता. कुठं नाही. त्याच्या आधी ती सर्रास लोक पिकवायची. होय होय. म्हणजे तू पाणी लागते लवणाने ते करायचे ना होय. भात. हं. आणि ते कसं ती लागण कशी करायची त्याची? लागण ते आपण आता कोकणात काय करते रोप तयार करते हा. आणि ती राड करायची हा. बैल नाचवून आणि त्या राडेत रोप टाकायचं. बर. तसं आपल्यात नव्हतं. मग. ते आपल्यात पाऊस पडा आधी एक पाऊस पडला हा. की रानला पाणी सुटायचं. हा. वल्ल रान झालं का त्यात लाकडी बळी होता. हा. बैल लांगूर लाकडी हा. ती लांगूर हाणायचा आणि त्या तासात टाकायचं बर. आणि ते पुन्हा पाऊस चालू झाला का ते पाणी लागून त्या भात चांगला यायचा. ते रोप असायची त्याचं का बी असायचं काय? बे असतो आमच्याकडे साळे. होय. हा बर. साळे टाकतो आम्ही. आणि किती निघायचे किती पोती व्हायची? साळे व्हायचे की कोणाला 4 व्हायचे कोणाला 5 व्हायचे कोणाला लय बकळा असत तर काय 7-8 व्हायचे 10 व्हायचे. होय. हं. बर. आमच्या बघण्यात आमच्या कळतेपणात तर आमच्यात 5-4 पोती होत होते साळे. होय. थोडं रान होतं पाणी लागायचं.